नमस्कार सगळ्यांना. आता आम्ही जाकादेवीमध्ये आहे आणि आज आमच्या जाकादेवीमध्ये हे आमचं जाकादेवीचं श्री जाकादेवीचं मंदिर आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल हा परिसर आहे. तिथे उत्सव जत्रा असते देव दिवाळीला. प्रचंड गर्दी आणि खूप असा मोठा सण असतो आमच्या इथे. आणि हा जाकादेवीचा परिसर आहे. हे बघा, हे जाकादेवीचं मंदिर आहे आणि इथे खूप मोठा उत्सव असतो आमच्या इथे. तर जो देव दिवाळीला असतो. हे बघू शकता, खूप मोठं मंदिर आहे. खूप मोठा परिसर आहे जाकादेवी. आता आम्ही इथे थांबलोय म्हणजे माझ्या मम्मी आणि पप्पा थोडस सामान घ्यायला गेले घरी लागणार. बघा, हे खेडेकर काकांचं दुकान आहे, खूप जुनं आहे. माझे आजोबा वगैरे आम्ही असताना सुद्धा याच दुकानात यायचो. खेडेकर काकांचं आजोबांचं आहे रे. खूप जुना हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये सुद्धा आठवण म्हणजे अशी आहे की माझे जेव्हा आजोबा रिटायर झाल्यानंतर गावी होते, आम्ही जेव्हा गावी यायचो वगैरे, तर या हॉटेलमध्ये पेन्शनला जायचे माझे आजोबा मालवणमध्ये आणि बँकेत. आणि मग तिथे आल्यानंतर आम्ही सगळे, मी, ताई माझी, आम्ही या हॉटेलमध्ये बसायचो. आणि इथली खासियत ही होती या हॉटेलमधली की आम्ही वडा प्लेट घ्यायचो. म्हणजे एक प्लेट मध्ये 2 वडे असायचे आणि प्रचंड भारी होते. आता सगळं चेंज झालंय. खूप वर्ष झाली जवळपास. मीच गावी येत नाही, आता 8-10 वर्ष झाली. फायनली मित्रांनो, आमच्या गावाकडे जाण्याचा रस्ता देवळी श्री स्वामी सद्गुरू मठ आहे. हे मित्रांनो आमचं देऊळ हायस्कूल तुम्हाला दिसत असेल. हे सविस्तर दाखवेन. हे इथे जे दिसते बघा, इथे हे आमच्या देऊळची ग्रामपंचायत आहे. आणि या वाडीचं आमचे नाव आहे वगडेवाडी. खूप मोठी वाडी आहे. आणि यानंतर आमची वाडी येते बौद्धवाडी. सुंदर नजारा आहे. खाली समोर आहे गाव, ते आदर नगर तुम्हाला दिसेल. आणि हे सगळे आमची मंडळी आहे. आमचा स्तंभ आहे दादा. फायनली आमच्या वाडीमध्ये एंटर झालोय आपण. खूप आतमध्ये वगैरे असं नाहीये, पण नदी जवळ असल्यामुळे थोडासा खालचा भाग येतो. सगळं आम्हाला घेऊन यावं लागतं साहित्य गावी आल्यावर. फायनली आलेले आम्ही. हा मंडप खूप मोठा आहे लग्नासाठीचा. आणि समोर हे पम्यान्नाचं घर आहे. पम्यांना दिसतंय. अरे बापरे. ए भाई, तू कधी आलास? काल आलास. आणि हा मंडप आहे आणि तयारी चालू आहे सगळी. आमच्याकडे भात शेती, त्याला अडवी म्हणतात. म्हणजे जिथे भात आम्ही असं ठेवतो
आणि नंतरला एक पर्टिक्युलर वेळ म्हणजे मार्च किंवा फेब्रुवारी या दरम्यान याला झोडणी केली जाते. त्याला अडवी म्हणतात, अडवी. 1 2 3 4 आहेत. सगळ्यांना स्पेशल दाखवतोय. हे आहे आमचं बुद्ध विहार. म्हणजे ऍक्च्युली काम चालू आहे, पण जास्त वेळ नाही झालाय, आता पूर्ण होईल याच वर्षी. म्हणजे एकच वर्ष पण नाही झालं अजून, थोडं आम्हाला ते बांधकाम चालू करून. आणि आणि आम्ही एवढं फास्ट काम चालू आहे आमच्याकडे. आणि हे बघा, आता काही फिनिशिंग बाकी आहे. त्यावेळेस म्हणजे खूप छोटं होतं, आता मोठं झालेलं आहे बुद्ध विहार. हे आहे मामी. हे मामी म्हणजे माझी काकी पण आहे आणि माझी मामी पण आहे. मामी, हे मामा कुठे आहे? मामा कुठे आहे? अरे हा, मागाशी होता. हा 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 हा, भांडत होता. आता सगळे गावातली लोक भेटणार आहेत, कारण लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सगळेजण आलेले. हे माझ्या काकांचं घर आहे. हे पण, हे पण सगळी जशी. हे आमचे भाऊजी आहेत. कसे आहेस तू? तुम्ही कधी आलात? हा, काल ही रडते का? हा, बरं नाही काय आलं चिमणी? बरं नाही, बरं नाही वाटत. अरे आले बारकी, सगळेच आलेत. हा बघा, नाही आमची नवरी आहे, आमची ताई आहे, बहीण आहे आमची मोठी. ही वहिनी आहे. अरे तुझा पप्पा कुठे आहे का? बाहेर काय पाहिजे त्याला? त्याला फक्त बाहेर काढ पाहिला. आधीच सांगतोय मी, तुझ्या पप्पाला बाहेर काढ. हा आमचा भाऊ आहे, आणि ह्या भाऊच्या 2 मुली आहेत. हाय करा, हाय करा. तो ऍक्टर आहे. वाळत घालायला चालले. ही गंमत आहे. आणि हे आहे आमचं घर. हा लपून छपून बघणारा जो माणूस आहे, ते दिसत असेल, हा आमचा दादा आहे. हीच मजा असते, आणि सगळेजण भेटतात, म्हणजे सगळीच आपली माणसं. आता मी माझ्या घरी चाललोय, तुम्हाला तिथून दाखवतो सगळा नजारा. आणि त्याच्याकडचा गोठा, आणि हा गोठ्याचे मालक जे आहेत, हा आमचा उद्यांना. काका कसे आहात? बरं साधारण, बाकीच जडत हो, बाकी जड. कोणाचं? माझं लग्न विषय सोडा. हे बघा, आमच्या नारळी आहेत, आमच्या झाडाचे, म्हणजे आमचं झाड आहे ते. आणि इथून हे सगळे आंब्याचे झाड आहेत, हे बाग आहे तिकडे. आणि इथून तुम्हाला दिसत असेल तर आता सगळी झाड आहेत. हे बघा इथे, इथे समोर जो बोट आहे, इथे ही नदी आहे आमची. फक्त एवढंच, 1 मिनिट पण नंतर नाही खाली जायचं, डायरेक्ट नदीत. मी दाखवणार आहे सगळं. इकडे आमचा वाडा आहे, म्हणजे हे गुरांचा वाडा या बाजूला आहे, इथे तो पण दाखवणार आहे. पाण्याची टाकी आहे, आणि इथं ही जुनी आमची खोपटी आहे. ही केळीची आणि अजून झाड आहेत नारळीची. आणि नाही, सकाळी आल्या आमच्याकडे मच्छी, अशी ताजी ताजी मच्छी भेटते. मच्छी असते, सफाई वगैरे करायचे. अरे बघा तयारीला लागले.
2 माणसं. हे माझे काका, मोठे पप्पा आहेत. माझे पप्पा ते तयारीला लागले, कारण आमचं घर बंद असतं. गुड्डू आहे आणि ही मला सांगते की मॅचिंग मॅचिंग. बरोबर ना गुड्डू? मॅचिंग आहे ना तुमचं? कपडे दाखव, तुझे कपडे आणि तिचे कपडे दाखव. हे बघा, ट्रायपॉड माझ्याकडे पण आहे. त्यानंतर मी गुड्डूला सांगितलं आपलं तिघांचं मॅचिंग मॅचिंग. बरं, मॅचिंग मॅचिंग ना. त्या बुटा घेऊन ये. इथे असं चप्पल का? दे. अरे वाढ बघ, एवढंच आहे, त्याच्यात किडा किती आहे.